कोल्हापूरच्या चोरवाडी गावात राघव, त्याची पत्नी कविता, सासू सासरे आणि राघवचा धाकटा भाऊ अमोल असे एक कुटुंब राहत होते. कविता शांत स्वभावाची, कामसू, मनाने चांगली. गावात लोक तिची घर सांभाळणारी शांत सून म्हणून ओळख करायचे. पण घराच्या 4 भिंतींच्या आत मात्र तिच्या आयुष्यात अस्वस्थता होती. कारण अमोल, घरात त्याची काहीही जबाबदारी नसायची. दिवसभर गावात वावर, मोबाईल, भटकंती आणि घरी आला की कवितेशी वाद, कधी टोमणे, कधी शिव्या, कधी बोलण्यात कमीपणा. कविता पहिल्यांदा हे सगळे सहन करत बसली. तिला वाटलं घर आहे, राहावं लागतं, वेळेनं सगळे बदलते. पण अमोल दिवसेंदिवस आणखी वाईट वागायला लागला. एक दिवस दुपारी राघव आणि सासू सासरे शेतावर गेले होते. कविता घरात स्वयंपाक करत होती. अमोल अंगणात बसून मोठ्या आवाजात मोबाईलवर काहीतरी पाहत होता. अचानक उठून तो स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला, "ए, कामचं नाटक कमी कर, तुझी अक्कड जरा जास्त वाटते." कविता शांत, तिनं बोलणं टाळलं. पण अमोल कधी शांत बसणारा नव्हता. तो म्हणाला, "घरात सगळे तुला देवदासी समजतात, पण तुझे रंग मला माहीत आहेत." या शब्दांनी कवितेचं मन थरथरलं. या शिव्या, अपमान, सततचा मानसिक त्रास आणि घरात कोणीही गंभीरपणे न घेणं, हे सगळं तिला आतून संपत होतं. त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार आला, ही परिस्थिती थांबवायची असेल तर मला स्वतः उभं राहावं लागेल. ती काहीही न बोलता बाहेर गेली आणि म्हणाली, "अमोल, ये. आईने सांगितलं आहे वडाखालील पानं आणायला. औषधासाठी लागतात म्हणे." अमोल मनातल्या मनात हसला. त्याला वाटलं कविता आता गोड बोलायला लागली. दोघं गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ पोहोचले. तिथं माती मऊ होती. बाजूला लाकडी काठी पडली होती. कविता शांत उभी, पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती. थेट सत्य होतं, पुरेसं झालंय. अमोल वाकून पानं गोळा करायला लागला तितक्यात कवितेनं काठी उचलून जोरात त्याच्या डोक्यावर मारली. तो ओरडला, तिला पकडायला धावला. पण कविता त्या क्षणी कमकुवत नव्हती. घरच्या सहनशीलतेनं तिच्या आत राग नव्हे तर निर्धार तयार केला होता. दोघांमध्ये झटापट झाली, पण अमोल खाली कोसळला. श्वास थांबला. आजूबाजूचा वारा शांत झाला. कविता तिथेच थांबली नाही. तिला माहिती होतं की जर ती थांबली तर परत तिच्यावर दोष, तिच्यावरच बोट. म्हणून तिनं माती खोदली स्वतःच्या हातांनी, वडाच्या मुळात आली. खोदताना तिला न रडू आलं, ना घाबरलेली अवस्था, फक्त एक रिकामेपणा. तिनं अमोलला तिथेच पुरलं, माती समतल केली, पानं पसरवली आणि शांतपणे घराकडे परतली. जणू काहीच घडलेलं नव्हतं. घरातल्या लोकांनी विचारलं, "अमोल दिसत नाही." कविता फक्त म्हणाली, "कुठेतरी गावात गेला असेल." 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. लोक शोधू लागले आणि एक दिवस काही मुलं वडाखाली खेळताना माती बसल्यासारखी दिसल्याने गावकरी माती खणायला लागले. सत्य बाहेर आलं. पोलीस आले. चौकशी झाली. कविता शांतपणे उभी होती. तिनं कबूल केलं, पण तिचा आवाज पूर्ण स्थिर होता. तिनं फक्त एवढंच म्हटलं, "मी गुन्हा केला, पण तो गुन्हा एका दिवसाचा नव्हता. तो रोजच्या अपमानांचा ढीग होता. न्यायालयाने शिक्षा दिली, पण गावाने एक धडा घेतला. घरातील मानसिक छळ हा देखील जीव घ्यायला पुरेसा असतो. गप्प राहणं कधीच उत्तर नसतं." अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.